इडली डोसा विक्री करणाऱ्या गाडीला लाथ मारल्याने हॉटेल चालकाचा खून. तरुणाच्या हत्येने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. इडली डोसा विक्री करणाऱ्या गाडीला लाथ मारल्याच्या रागातून 6 जणांच्या टोळक्याने एका हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने आणि डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिकच्या सिटी सेंटर मॉल जवळील क्रांतीनगर भागातील संभाजी चौक परिसरात घडली. खून झालेला तरुण आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या शेजारी राहणारे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत नितीन शेट्टी हा 40 वर्षीय तरुण संभाजी चौकात खाद्यपदार्थांच्या हॉटेलवर असताना घराशेजारील राहणारे 5 ते 6 संशयित आले आणि सकाळी "तू आमच्या रोजीरोटीला लाथ मारली" असा वाद घालत शेट्टीवर हल्ला केला. याबाबत सोनाली अशोक चौधरी राहणार आदिवासी सोसायटी क्रांतीनगर नाशिक यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की त्यांचा भाऊ नितीन शंकर शेट्टी वय 33 हा त्याच्या घरासमोर उभा होता. त्यावेळी निळ्या रंगाच्या ॲक्टिव्हा गाडीवर संशयित नागेश अशोक निसाळ, गणेश यादव लाखन हे हातात लोखंडी पट्टी, रोशन अशोक निसाळ यांनी धारदार शस्त्रे व त्याच्या बरोबरीची 2 अनोळखी मुले तेथे आली. त्यांनी नितीनच्या पल्सर गाडीची तोडफोड केली. त्यामुळे नितीन हा घराबाहेर आला असता त्याचवेळी आरोपी यादव लाखन हा हातात लाकडी काठी व राजेंद्र लाखन हा हातात लोखंडी पहार घेऊन आला. या सर्वांनी मिळून नितीनला मारहाण करून खाली पाडले. रोशन निसाळ याने धारदार शस्त्राने, राजेंद्र लाखन याने लोखंडी पहारीने, यादव लाखन याने काठीने, तर गणेश लाखन याने लोखंडी पट्टीने, तर नागेश निसाळ याने तेथे असलेल्या दगडाच्या सहाय्याने नितीनच्या तोंडावर, मानेवर, हातावर व डोक्यावर गंभीर दुखापत करून त्याची हत्या केली. चाकू कोयत्याने हल्ला केल्याने शेट्टी रक्ताच्या थारोळ्यात पडला. संशयितांनी दगड डोक्यात घातल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत. काल दिनांक 6/12/24 रोजी साधारण 5:30च्या दरम्यान इसम नामे नितीन शंकर शेट्टी वय 40 वर्ष राहणार क्रांतीनगर सोसायटी उंटवाडी रोड यास 6 ते 7 इसमांनी धारदार शस्त्राने, लोखंडी पारीने डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली होती. त्यास तेथील रहिवाशांनी औषधोपचारकामी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा साधारण 2200 वाजता म्हणजे रात्री 10 वाजता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्यानंतर सदरची घटना समजताच मी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष शिरसाट व पथकासह घटनास्थळी भेट देऊन तात्काळ आम्ही सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी 2 पथके तयार केली. सदर पथके तयार करताना आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री किरणकुमार चव्हाण सर, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथके तपासकामी रवाना केले व आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांना माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे पंचवटी विभागामध्ये लपून बसले आहेत. तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर आरोपींना सापळा रचून आम्ही ताब्यात घेतलं. यावेळी आमच्या ताब्यात 4 आरोपी आहेत. तसेच युनिट 1चे श्री कडसर आणि त्यांच्या पथकाने 1 आरोपी आम्हाला पकडून ताब्यात दिलेला आहे. असे 5 आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत. दुपारी साधारण काल दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान हा जो मयत इसम आहे, हा मयत इसम हा सराईत गुन्हेगार आहे. याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये अगदी 307 आणि 354 पोस्को वगैरे गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने हे ज्या आरोपींनी त्याच्यावरती हल्ला केला, ह्या आरोपी त्यांच्या एका इडलीच्या गाड्याला लाथ मारली होती. मग त्याच्यातून किरकोळ वाद झाले होते, परंतु ते वाद आपसात मिटले. ते पोलीस ठाण्यापर्यंत आलेले नव्हते आपले वाद. ते किती जणांना अटक केली आतापर्यंत आपण 5 जणांना ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये युनिट 1ने 1 आरोपी ताब्यात दिलेला आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनने 24 तासाच्या आत आपण 4 महत्त्वाचे जे आरोपी आहेत सर्व ते ताब्यात घेतलेले आहेत. अजून 2 आरोपी हवे आहेत. त्या आरोपींचा शोध चालू आहेत. आपली पथके तपासकामी रवाना आहेत. त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत त्यांच्यावरती घरफोडीचे गुन्हे आहेत. बाकी आरोपींचा रेकॉर्ड नाही आहे.
मयत जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे असं एका बाजूला आपण म्हणतो. आत्ता आरोपींना आम्ही 5ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. अजूनपर्यंत अशी माहिती आलेली नाही, परंतु हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा असल्याने याला एक काही वेगळं तपासामध्ये वळण आहे अगर कसं याबाबत आम्ही खातरजमा करून तसं आपल्याला सांगेल की त्याच्यातून काय निष्पन्न होतं नेमकं, कारण तेही आम्ही पडताळून पाहू. हा आरोपी हे आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर हे प्रत्येक कामाची वाहवा करतात, प्रत्येकांना रिवॉर्ड देतात, म्हणून तर आम्हाला खरी ताकद येते. तर सरांनी आम्ही तिकडनं रिवॉर्ड पुटअप करून माननीय पोलीस उपायुक्त न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.